नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे 34 साईज कटोरी ब्लाऊज आहे. तर त्याचं पेपर कटिंग कसं करायचं ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे. तर हा आपला मापाचा ब्लाऊज आहे. तर मग मी आता याच्यावरतूनच मापं काढणार आहे. तर याच्यावरतून मी मापं काढून पेपर कटिंग करणार आहे. तर आता हे ब्लाऊजचे आपल्याला मापं काढायचे आणि मग याच्यावरतून पेपर कटिंग करायची. तर चला बघूया आपण पेपर कटिंग. ही बघा, त्याच्यासाठी मी आता हे न्यूजपेपर घेतलेला आहे. ही जी फोल्ड साईड आहे ती आपल्या साईडने ठेवायची. इकडून जो आहे इकडून पेपर असा ओपन आहे आणि ही फोल्ड जी साईड आहे ती माझ्याकडे अशी आपण जिथं बसलोय ना आपल्या साईडने ठेवायची. ही आता आपल्याला काय करायचं, सर्वप्रथम आपल्याला ब्लाऊजची उंची टाकायची. तर ब्लाऊजची उंची किती आहे, तर 13 आहे ब्लाऊजची उंची. तर आपण 13मध्ये आपण काय 13 आहेत, आपण काय करणार आहोत 1 इंच एक्स्ट्रा घेणार आहोत. 1 इंच जे एक्स्ट्रा घेतली तर आपण किती घेतली, 14 घेतली. आता इकडच्या साईडनं पण आपण काय करायचं, उंची टाकून घ्यायची. 14 वरती मी मार्क केला. आता आपली उंची झाली. उंची झाल्यानंतर काय करायचं, आपलं शोल्डर टाकायचं. शोल्डर किती टाकणार आहोत आपण, 5च शोल्डर टाकणार आहोत. कारण हा जो ब्लाऊज आहे 34 साईजचा ब्लाऊज आहे, त्याच्यामुळे शोल्डर याची मी 5च घेणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, शोल्डर टाकली. शोल्डर नंतर आपल्याला 5.5 वरती मुंड्याचा आकार जो आहे तो आपल्याला 5.5 वरती द्यायचा आहे. 5.5 वरती मार्क करून अशी एक रेष आखून घेतली मी. आता याच्यानंतर काय करायचं, आपल्याला छातीचं माप टाकायचं. तर छातीचं माप कसं टाकायचं, आपल्याला छातीचा चौथा काढायचा. तर आपली छाती किती आहे त्याच्यानुसार आपलं हे ठरवतं. आपली छाती जी आहे, तर आपली छाती आहे 32 नाही 34 आहे. 34 छाती साईजचं ब्लाऊज आहे. 34 म्हणल्यानंतर किती येतं, 8.5. 8.5 वरती मी 1 पॉईंट दिला. आणि आपण मार्जिंगसाठी किती घेणार आहोत, 2 इंच घेणार आहोत. त्याच्यासाठी मी 1 पॉईंट दिला. याची पण अशी रेष आखून घ्यायची. आता ही रेष झाल्यानंतर काय करायचं, इकडच्या साईडनं पण आपण उंची टाकलेली आहे. इकडच्या साईडनं पण आपण उंची टाकलेली आहे. तर आता आपण काय करायचं, खालची जी साईड आहे, तर आता आपल्याला इथं काय करायचं, आपण उंची तर टाकलेली आहे. आता आपल्याला कमरेचं माप टाकायचं. तर आपली कमर किती आहे, कमर जी आहे आपल्याला, तर ती कमर आपल्याला घ्यायची आहे. इथं आपल्याला खालच्या साईडनं काय करायचं आहे, आपल्याला कमरेचं माप टाकायचं आहे. तर वरती आपलं किती आहे, छाती किती, आपली 34ची छाती आहे. आणि कमर जे आहे, तर आपलं कमर कितीचं आहे, तर आपलं कमर जे आहे, तर ते आपलं कमर जे आहे तर ते आहे आपलं 30 आहे. छाती साईज 30 आहे. तर 30चा आपल्याला चौथा काढायचा आहे. 30चा चौथा किती येईल, आपला 7.5 येईल. 7.5 वरती मी 1 पॉईंट दिला. आणि आपण 1 इंच आपण याच्यामध्ये पाठीवरच्या टक्ससाठी 1 इंच घेणार आहोत, त्याच्यासाठी 1 पॉईंट दिला. आणि 2 इंच आपण जे आहेत आपली 2 इंच मार्जिंग राहणार आहे. तर ह्या 2 इंचासाठी मी 1 पॉईंट दिला इथं. अशी सरळ रेष आखून घेतली. कारण काय झालं, आता ही जे आपण वरतून जे मापं घेतलेले आहे तर सरळ आपले तेवढेच मापं आलेले आहे. खाली पण कमरेचा घेऊन आपल्याला 1 इंच त्याच्यामध्ये 1 इंच आपण टक्समध्ये घेतलेला आहे. 1 इंच आपण टक्समध्ये घेतल्यामुळं इथालचा जो 1 इंच आहे तो बरोबर, म्हणजे वरचं जेवढं आपलं माप आलेलं आहे तेच माप आपलं खाली पण आलेलं आहे. त्याच्यानंतर काय करायचं, 1.5 इंचावरती आपल्याला आकार द्यायचा आहे. हा जो आहे हा मुंड्याचा आकार आहे. हा आकार असा देऊन घ्यायचा. आणि एक जो आहे, आता हा बाहेरचा आकार झाला. आता आपल्याला मधला जो आकार आहे तो 1 इंचावरती द्यायचा. म्हणजे जो दोन्हीमध्ये किती, अर्ध्या इंचाचं गॅप पाहिजे. हे झालं, आपला मुंड्याचा आकार पण झाला. आता आपल्याला काय करायचं, गळारुंदी टाकायची. गळारुंदी आपण किती टाकणार आहोत, गळारुंदी जी आहे आपण ती 2च टाकणार आहोत. समोरचा गळा आहे, समोरच्या गळ्याची उंची किती आहे, 6 आहे. खालच्या साईडनं पण असा 2च पाहिजे, म्हणजे कमी जास्त व्हायला नको. याचा पण असा व्यवस्थित असा चौकोन, तुम्ही असा चौकोन बनवून घ्यायचा. आणि याला असा गळ्याचा आकार देऊन घ्यायचा.
हा झाला बघा गळ्याचा आकार देऊन झाला. आता काय करायचं, आपल्याला क्रॉसपट्टीचं माप टाकायचं. तर आपण आता इथं क्रॉसपट्टीचं माप जेव्हा आपण ब्लाऊजवरून माप घेतो ना, तर तेव्हाच क्रॉसपट्टीचं माप आपण घ्यायचं. तर इकडच्या साईडनं किती आहे, 3.5 आहे. आणि इकडच्या साईडनं किती आहे, इकडच्या साईडनं जी आपली आहे क्रॉसपट्टी, तर ती इकडच्या साईडनं आहे 2.5. आता याला काय करायचं, असं क्रॉसमध्ये स्केलच्या साह्याने असं स्केल घेऊन असं क्रॉसमध्ये याला अशी याची लाईन आखून घ्यायची. तर ही झाली आपली क्रॉसपट्टी. आता आपली कटोरी घ्यायची आपल्याला. तर कटोरी किती आहे, कटोरी तयार 5 आहे. तर आपण किती घेणार आहोत, 5.5 घेणार आहोत, कारण अर्धा इंच आपण एक्स्ट्रा घेणार आहोत. आता ह्या आकारापासून काय करायचं, आता इथला हा जो आकार आहे, हा मुंड्याचा जो आकार आहे, तर हा पहिल्या आकारापासून काय करायचं, आता इथनं आपला आकार आहे, तर इथनं आपण काय करायचं, इथं 2.5 इंचावरती एक मार्क करायचं, 2.5 इंचावरती. आणि गळ्याची इथं काय करायचं, खालून वरती 1 इंचावरती एक मार्क करायचं. आणि हा पॉईंट आणि हा पॉईंट आणि हा पॉईंट, हे पॉईंट असे जोडून घ्यायचे. हे बघा, हे झालं आता आपलं कटोरीचं माप. तर हे बघा, इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं. मी काय केलं, याच्यामध्ये सर्वप्रथम उंची टाकली. उंचीमध्ये आपण काय केलं, 1 इंच उंची टाकली. मी उंचीमध्ये 1 इंच एक्स्ट्रा घेतलं. आणि त्याच्यानंतर मी काय केलं, उंची टाकली. उंची टाकल्यानंतर शोल्डर टाकला. आपण शोल्डर किती घेतलं, ही आपली पूर्ण उंची घेतली आपण, पूर्ण उंची आहे ही. नंतर आपण काय केलं, इथं शोल्डर टाकलं. शोल्डर किती घेतलं आपण, 5 इंच शोल्डर घेतलं. त्याच्यानंतर आपण हा जो मुंडा आहे, तर हा मुंडा आहे, तर हा मुंडा आपण किती घेतला, हा 5.5 घेतला आहे. हा 5.5 आपण, हा मुंडा जो आहे हा 5.5 घेतला आहे. आणि हे शोल्डर जे आहे, तर आपण शोल्डर किती घेतलं, तर शोल्डर आपण 5 इंच घेतलेलं आहे. हे 5 इंच घेतलं आहे. त्याच्यानंतर आपण काय केलं, छातीचं माप टाकलं. छाती आपली किती आहे, 34 छाती साईजचा ब्लाऊज आहे हा. 34 असल्यामुळं आपलं त्याचं किती आलं, 8.5 आलं छातीचा चौथा. मग आपण 8.5 वरती 1 पॉईंट दिला. त्याच्यानंतर आपण काय केलं, मार्जिंगसाठी 2 इंच एक्स्ट्रा घेतलं, तर इथं 1 पॉईंट दिला. आणि इथून आपण छातीचं माप कुठून घेतलं, छातीचं माप आपल्या ह्या घडीपासून घेतलं, इथून बंद बाजूपासून घेतलं छातीचं माप. तर मग ही लाईन आपण अशी आखून घेतली इथं. त्याच्यानंतर आपण काय केलं, खाली कमरेचं माप टाकलं. आपलं खालचं कमर किती होतं, 30 होतं. 30चा आपला चौथा आला. 30चा चौथा किती आला आपला, 7.5 आला. आपण ते 7.5 घेतलं. 7.5 नंतर आपण काय केलं, पाठीच्या टक्ससाठी याच्यात 1 इंच घेतलं. हा इथं 1 इंच आपण एक्स्ट्रा घेतलं. म्हणजे 7.5 आणि 6 हे किती झालं, 8.5. आणि 8.5च्या नंतर आपण किती गेलं, 2 इंच मार्जिंगसाठी गेलं. म्हणजे किती झालं, हे 10.5 झालं. आणि इथं वरती आपलं किती आलं होतं, 10.5 आलं होतं. खाली किती आलं, 10.5 आलं. त्याच्यामुळे ही सरळ लाईन आपण अशी आखून घेतली. त्याच्यानंतर आपण क्रॉसपट्टी टाकली. तर क्रॉसपट्टी आपल्या ब्लाऊजवरती मोजून घ्यायची किती आहे तयार ब्लाऊजची. आणि जरी तुम्ही मोजून नाही घेतली ना, तर ह्या मापानुसार जर तुम्ही 34 छाती साईजचा जरी ब्लाऊज असला, छातीचं माप जरी माहिती असलं ना, 34 साईज आहे छातीचे, तर त्याच्यावरून पण हे माप परफेक्ट बसतं, व्यवस्थित बसतं. इकडच्या साईडनं मी किती घेतली क्रॉसपट्टी, 3.5 इंच. इकडच्या साईडनं किती घेतली, तर मी इकडच्या साईडनं घेतलेली आहे 2.5 इंच. आणि मग नंतर काय केलं, ही जी लाईन आहे, तर हे हा पॉईंट आणि हा पॉईंट ह्या क्रॉसमध्ये असा जोडून घेतला. त्याच्यानंतर काय केलं, कटोरीचं माप. आपली कटोरी तयार किती होती, 5 आहे. तर 5 असल्यामुळे आपण किती घेतली, इथं 5.5 कटोरी घेतली. 5.5 वरती आपण एक मार्क केला. इथं ही कटोरी आपली किती आली, ही 5.5 आलेली आहे कटोरी. त्याच्यानंतर आपण काय केलं, इथून हे माप घेतलं. हे माप किती घेतलं आपण, 2.5 इंच. हे माप आपण 2.5 इंच घेतलं. इथून खालून वरती इथं किती घेतलं आपण, 1 इंच घेतलं. आणि हा पॉईंट आणि हा पॉईंट जॉईंट करून घेतला. तर हे झालं आपलं कटोरी ब्लाऊजचं. आता हे परफेक्ट माप आहे. आता हे पेपर कटिंग, आपल्याला याची पेपर कटिंग करून घ्यायची. आणि पेपर कटिंग केल्यानंतर आपल्याला काय करायचं, आता जो कटोरी जी आहे, तर आपल्याला आता याच्यावरून आपल्याला कटोरी पण वाढवायची आहे. आणि हे पण करायचं आहे. आता दोन्ही, आता पेपर फोल्ड असल्यामुळं काय झालं, आपले दोन्ही पण भाग याच्यामध्येच निघून जातात. बॅक साईड पण निघते आणि फ्रंट साईड पण, दोन्ही साईड आपल्याला याच्यामध्येच निघून जातात. आता काय करायचं, हे जे आहे, तर आता हा पेपर जो आहे, हा फोल्ड पेपर होता ना, तर आता याला मधून काय करायचं, याला मधून असं कट करून घ्यायचं. असं मधून कट करून घ्यायचं. हे मधून कट केल्यामुळं काय होणार आहे, आपल्या दोन्ही पण साईड याच्यामध्येच निघून जातात. म्हणजे बॅक साईड पण याच्यातच निघती आणि फ्रंट साईड पण, दोन्ही साईड याच्यात निघून जातात. हे बघा, आपली ही झाली आता बॅक साईड आणि ही झाली आपली फ्रंट साईड. तर आता याच्यात काय करायचं, आपल्याला जो गळा आपण हे केलेला आहे, तो गळा आपण कट करून घ्यायचा. नंतर ही क्रॉसपट्टी आहे, क्रॉसपट्टी पण कट करून घ्यायची. त्यानंतर ही कटोरी कट करून घ्यायची. आणि हा जो समोरचा जो आकार आहे, हा समोरचा आकार आता कट करून घ्यायचा.
हे बघा आपली क्रॉसपट्टी झाली, हा मुंड्याचा भाग पण झाला. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, आता कटोरी वाढवायची आहे. कटोरी कशी वाढवायची ते मी तुम्हाला सांगते आता. तर कटोरी वाढवण्याच्या अगोदर आपण काय करणार आहोत, ही बॅक साईड आहे, तर बॅक साईडला पण आपण लगेच गळ्याचं माप टाकून घेणार आहोत. 2 इंच गळा रुंदी घेतली मी इथं, आणि गळ्याची उंची जी आहे ती 10 इंच आहे. तर आपण त्याच्यामध्ये पण अर्धा इंच वाढायचा, 10.5 घ्यायची. खालच्या साईडला मी किती 2.5 घेते, कारण की थोडासा पसरट गळा घेतला तरी पण चालतो, थोडा पसर जरी आला ना तरी पण चालतो. आणि हा पॉईंट आणि हा पॉईंट असे जॉईंट करून घ्यायचे, आणि याला इथं थोडासा असा गोल असा आकार देऊन घ्यायचा. तर ही आता आपली झाली, बॅक साईड पण आपली तयार झालेली आहे. डायरेक्ट तुम्ही हेच पेपर कटिंगवरती ठेवून तुम्ही कट करू शकता. आता आपल्याला जे आहे, आता आपल्याला कटोरी वाढवायची आहे. आता कटोरी कशी वाढवायची ते मी आता कटोरी कशी वाढवायची, आता ही जी आपली कटोरी जी आहे, तर आता आपल्या ह्या कटिंग केली आपण, त्याच्यामधनं निघलेली कटोरी आहे. तर याला काय करायचं, ही कटोरी अशीच ठेवायची, आणि जशी आहे तशी सेम अशी पेपरवरती ठेवून आखून घ्यायचं हिला. हे बघा अशी आखून घ्यायची. आता ही कटोरी आपण जशी आहे तशीच आपण आखून घेतली. तर आता काय करायचं, ह्या साईडनं पण आपल्याला किती इंच वाढवायचं आहे, 1.25 इंच वाढवायचं आहे. आणि इकडच्या साईडनं काय करायचं, इकडच्या साईडनं पण 1.25 इंच वाढवायचं आहे. आता हे दोन्ही साईडनं आपण वाढवलं. आता याचं मध्ये काढायचं आपल्याला, किती मध्ये येत होतं. आता हे किती भरतं आहे, 8.5. 8.5चं मध्ये आपला किती येईल, 4.25. 4.25 वरती एक पॉईंट दिला मी. 4.25 पासून आपल्याला खाली किती घ्यायचं आहे, 2.5 इंचावरती एक पॉईंट द्यायचा आहे. किती इंचावरती, 2.5 इंचावरती. आणि हा जो पॉईंट आहे, तर हा पॉईंट आपल्याला असा जॉईंट करून घ्यायचा. आणि हे जे पॉईंट आहेत हे आपल्याला असे क्रॉसमध्ये असे जॉईंट करून घ्यायचे, ह्या पॉईंटवरती जॉईंट करून घ्यायचे. आणि इथनं काय करायचं, इथं थोडंसं असं 1/2 इंच थोडंसं पुढं घ्यायचं, आणि याला इथं असं क्रॉसमध्ये जॉईंट करून घ्यायचं. इकडं पण थोडंसं असं 1/2 इंच वरती घ्यायचं, जास्त नाही घ्यायचं, नाहीतर मग काय होईल, गळा जो आहे आपला समोरचा गळा फाकला जाईल, त्याच्यामुळे जास्त नाही घ्यायचं. आणि हे असं इकडे याला असं जॉईंट करत घ्यायचं. हे बघा, ही झाली आपली अशी कटोरी वाढवायची. आता आपण ही कटोरी कशी वाढवली, जे आहे त्याच आपण याच्यावरती सेम कटोरी ठेवून घेतली, आणि नंतर काय केलं आपण, इकडच्या साईडनं आपण 1.25 इंच वाढवलं, आणि इकडच्या साईडनं पण आपण 1.25 इंच वाढवलं. 1.25 इंच वाढवल्यानंतर काय केलं आपण, या दोईचा मध्ये काढला. मध्ये किती आला, हे किती भरलं आपलं, 8.5. 8.5चा आपण मध्ये काढला. मध्ये किती आला आपला, 4.25 वरती. 4.25 पासून आपण खाली किती घेतलं, हे 2.5 इंच. 2.5 इंचावरती आपण हा खालचा पॉईंट दिला, आणि नंतर ही लाईन अशी आखून घेतली. त्याच्यानंतर आपण काय केलं, हे ज्या लाईन आहे तर हे आपण याला जॉईंट करून घेतलं. इकडं थोडंसं 1/2 इंच वरती वाढवून घेतलं, आणि हा पॉईंट इथं जॉईंट केला. नंतर इकडं पण आपण 1/2 इंच वरती घेतलं, आणि इकडं याला हा जॉईंट करून घेतला. तर ही झाली बघा आपली कटोरी. तर इथपर्यंत तुमच्या लक्षात आला असेल, तर कटोरी कशी काढायची एकदम सोपी पद्धत आहे. म्हणजे कटोरी काढण्याला एवढं काहीच अवघड नाही आहे, एकदम सोपी पद्धत आहे अशी कटोरी काढण्याची. आणि मापं पण एवढे काही लक्षात ठेवायची काही गरज नाही, जे मेन मापं असतात ना तेच लक्षात ठेवायचे. पूर्ण तुम्ही व्हिडिओ बघितला ना तरच तुम्हाला समजेल की काय केलं ह्या व्हिडिओमध्ये म्हणून. हे बघा, आपली आता कटोरीचं माप पण आपलं निघलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं, बाहीचं माप काढायचं. लगेच आपण बाही पण याच्यातच काढणार आहोत. व्हिडिओ थोडा मोठा होतोय, पण आपण बाही पण याच्यातच घेणार आहोत. तर बाही किती आहे आपली, तयार 5 आहे. तर आपण 5 तयार बाही 5 असल्यामुळे आपण किती घेणार आहोत, 6 घ्यायची आहे आपल्याला. आता बाहीची घडी किती घ्यायची, तर आपला छातीचा चौथा किती आहे, 8.5. 8.5 मध्ये आपण काय करणार आहोत, 1 इंच, अर्धा इंच वाढवणार आहोत. म्हणजे किती झालं, 8.5 मध्ये आपण अर्धा इंच वाढवलं तर आपलं 9 इंच झालं. तर आपण 9 इंचावरती आपण ही घडी 9 इंचावरती घेणार आहोत. 9 इंचावरती आपण ही घडी घेतली. आता आपली बाहीची कॅप हाईट किती छोटीच आहे ही बाई, तर तरी पण मी या बाईची कॅप हाईट किती घेणार आहे, 2.5 घेणार आहे. 2.5. आता 2.5 आपण कॅप हाईट घेतली. इथून आपण काय करणार आहोत, 1.5 इंच आपल्याला मध्ये घ्यायचं आहे.
हे बघा मी असं इथं 1.5 इंच काय केलं, 1.5 इंच मध्ये घेतलं आणि इकडच्या साईडनं काय करायचं, आपली ही जी फोल्ड साईड आहे, फोल्ड साईडनं इकडनं काय करायचं, 1-1 इंचावरती असे पॉईंट द्यायचे आहे. हा 1-1 इंचावरती आणि हा 1 इंचावरती मी असे पॉईंट दिलेले आहेत. आणि हा जो इथून जो आहे तर हे आकार असा आपल्याला हा आकार इथून मिळवायचा आहे. हे बघा हा आकार आता आपण इथं मिळवला. तर आता काय करायचं, आपल्याला इथून माप घ्यायचं आहे. तर इथून आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला याचा मध्य काढायचा आहे. हे बघा किती आहे, हे 8 आहे. तर 8चं आपल्याला हे पूर्ण आपलं किती भरतंय, 9.5 भरू लागला आपल्याला. तर मग 9.5 म्हणल्यानंतर आपल्याला 9.5चं आपल्याला हे करायचं आहे, मध्य काढायचं आहे. तर 9.5चा मध्य किती येईल आपला, 4.25 वरती येईल. आणि 4.25 पासून काय करायचंय, आपल्याला 1/2 इंच घ्यायचंय, म्हणजे अर्धा इंच आणि 2 रेषा असा इथं मी हा पॉईंट दिलेला आहे. आता इथून आपल्याला आकार द्यायचा आहे. आपल्याला ह्या दोन्ही इथं आपण जे मार्क केलेलं आहे ना, तर हे इथं आपल्याला आकार द्यायचा आहे. हे बघा हा असा आकार देऊन घ्यायचा आहे. थोडासा मासा शेप, असा मासा टाईप आपल्याला आकार द्यायचा आहे. हे बघा आता हा झाला आपला बाहीचा आकार. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, खालच्या साईडला आपल्याला दंडगेर टाकायचा आहे. दंडगेर किती आहे, दंडगेर आहे 6 आणि त्याच्यात आपण मार्जिंगसाठी घेणार आहोत 2 इंच. हे बघा आपल्या बाहीचं पण माप जे आहे, तर आपली आता बाही पण झाली बघा. आपण बाहीला पण काय केलं, बाहीची उंची घेतली, उंचीमध्ये 1 इंच एक्स्ट्रा घेतलं. त्याच्यानंतर आपण बाहीची घडी घेतली, बाहीच्या घडीमध्ये काय केलं, आपण छातीचा चौथा घेतला. छातीचा चौथा घेऊन त्याच्यामध्ये आपल्याला आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेतली. त्याच्यानंतर आपण कॅप हाईट घेतली. कॅप हाईट आपण किती घेतली, तर कॅप हाईट आपण 2.5 इंचावरती घेतली. हे बघा हे कट करून झाल्यानंतर काय करायचं, सरळ करायचा पेपर आणि मग नंतर आपला हा दुसरा जो आकार आहे तो आकार नंतर कट करून घ्यायचा. कुठेही तुम्हाला बाही वाढवायची गरज नाही, एकदम व्यवस्थित बाही बसती आणि मार्जिंगला सुद्धा तुम्हाला कपडा राहतो. तर हे बघा बाहीचा आकार अशा प्रकारे बाहीचा आकार आलेला आहे. तर ही झाली आपली बाही. तर हे बघा आपली बाही पण झाली, याच्यामध्ये कटोरी पण झाली, आपली बॅक साईड पण निघली. हे बघा बॅक साईड पण झाली. पूर्ण ब्लाऊजची आपले माप होऊन गेले याच्यामध्ये. हे बघा आपली पूर्ण ब्लाऊजची पेपर कटिंग झालेली आहे, रेडी. तर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवा. जर का तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.